काहीच पाहू शकता. आता आपण आलोय घोडेगावमध्ये आणि आता आपण चाललोय बेकरीकडं. तर आपण केक तर कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुण्याचा न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण निघालोय घोडेगावला, कारण की आहे आज 10 जुलै आणि आपला जो भाचा आहे त्याचा आज पहिला वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसासाठी आपण काही खरेदी करायला चाललो आहे. केक वगैरे काय काय आणायचं आहे ते आपल्या इथं जवळ भेटत नाही, घोडेगावला जावं लागतं आहे. आणि आता तिकडं निघालो आपण. सगळं केक, डेकोरेशनचं साहित्य आणि अजून बरंच काही आणायचं आहे साहित्य. तर आपण एकटंच निघालो. त्याची मम्मी म्हणतो ती मी येते, पण आपण तिला आणलं नाही सोबत, कारण की पावसाचं वातावरण आहे आणि तो तिच्याशिवाय राहत नाही. तर मग त्याला पुढे घेऊन जायचं असं म्हणलं. मग ती थांबली आहे घरी. आता आपणच निघालो आहे. आता आपण चाललो आहे खाली भाऊच्या गाडीमध्ये. त्याची जीप गाडी खाली चालली घोडेगावला, त्या गाडीमध्येच जाऊयात आणि तिकडूनच केक घेऊन येऊयात. जमलं तर मंचरला जाणार आहे आपण. तर बघूयात पुढं कसं काय होतं, काय काय होतं, तसं ॲडजस्टमेंट होईल तसं तसं आपण नाही का सगळं काय करणार आहोत. तर आता निघालो आहे तयार बियार होऊन मस्तपैकी जायला. तर जाऊयात खाली गाडीकडं. गाडी तुम्ही पाहू शकता, आपण आत्ताच गाडीकडं आलो आहे. तर दादाचं अजून आवरतं, त्याचं आवरून काही झालेलं नाही आहे. तर मग आता त्याचं आवरतं आहे तोपर्यंत आपण थोडा वेट करूयात. त्याचं आवरून झालं का आपण लगेच निघणार आहोत. आणि त्यालाच बरेचसे हे सजेस्ट करायला सांगणारे वस्तू. मला काय त्यातलं एवढं समजत नाही, केक कोणता घ्यायचा काय काय ते अमुक मग ते आपल्याला काही एवढं माहिती नाही त्याच्यामधलं. तर त्याच्यामुळे त्याला सांगायचं आहे आणि तो जे आहे ते नाही का हे करेल. तर मग पाहूयात आता काय होते पुढं गेल्यावर जसं जाय तसं. ठीक आहे. काही तुम्ही पाहू शकता, आता आपण निघालोय. दादाची गाडी निघाली, दादाचं आवरलं आहे आणि तो पण निघालाय. आता चाललोय आपण घोडेगावला जाण्यासाठी. तर आता बघूयात घोडेगावमध्ये गेल्यावर कसं कसं काय काय जसं जसं स्टेपने आपण करूयात बाजार. तर भेटूयात घोडेगावमध्ये गेल्यावर. काहीच पाहू शकता, आता आपण आलो आहे घोडेगावमध्ये आणि आता आपण चाललो आहे बेकरीकडं. तर आपण केकची ऑर्डर वगैरे काही दिली नव्हती. तर आता आपण जाऊन तिथंच केक पसंत करूयात आणि मगच डायरेक्ट नाही का ठरूयात. तर दीदीला कॉल करणार आहे मी, व्हिडिओ कॉल वगैरे, म्हणजे ती सांगेल मला कसं सजेस्ट करायचं ते. मी तर काय बघणार नाही आहे केक नाही का, म्हणजे माझ्या पसंत येणार नाही आहे. तिला बरं आवडेल नाही आवडेल त्याच्यामुळं नाही का. तर जाऊया तिथे बेकरी आहे, तर जाऊया त्याच्यामधून पाहूयात काय विषय. तर गाईज आपलं झालं सगळं साहित्य वगैरे घेऊन केक वगैरे घेतलं. आता निघालो आपण घरी जाण्यासाठी. तर भेटू आता घरी गेल्यावरतीच. तो गाईज आता आपण आलोय घरामध्ये. आलतो मला शिकायचं होतं, थोडं आराम वगैरे केला आपण आणि थोडं फ्रेश वगैरे झालं उठून. आणि आता जवळपास 7 वाजता आता डेकोरेशनचं काम चालू आहे. बघू जाता सगळे चिल्लर पार्टी बसले, डेकोरेशनचं काम चालू आहे. फुगे वगैरे फुगवतात ते. ती बाळाची मम्मी मध्ये बसली आहे त्यांच्यासोबत. इकडं बघा, इकडं बर्थडे बॉय इकडं खेळतोय आई बापांसोबत. आई बाबा मस्त बघितला खेळतात ते. इकडं सगळ्यांचं मस्त डेकोरेशन चालू आहे. आपण मस्त असं डेकोरेशन वगैरे करूया आणि मग तुम्हाला दाखवतो डेकोरेशन.
आमंत्रण झालेले, आपण सगळ्या गावामध्ये आमंत्रण वगैरे दिले सगळ्या लोकांना. आता बरेच अशी लोक आहेत की आता येतीलच. आता सगळे घरामधलेच आहेत, बारीक पोरं वगैरे. आई आताशी आली आहे, पाहू शकता तुम्ही. तर हे असं डेकोरेशन केलं आपण साधंसं, जास्त काही आणलं नव्हतं डेकोरेशनला, त्याच्यामुळे साधं डेकोरेशन केलं आहे. तर ठीक आहे, आता पाहूयात किती लोक आहेत किती नाही, तो तुम्हाला दाखवतो. पाहू शकता तुम्ही, आता आपला बर्थडेचं सेलिब्रेशन चालू झाले. सगळे आलेत बऱ्यापैकी माणसं घरामध्ये. त्याची मम्मी त्याचं औक्षण करते पहिले. बस 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 बसले नाही बाबा. सो एंड ऑफ दिस व्हिडिओ गाईज. तुम्हाला रात्री एंड करायला जमलं नाही मला काही कारणामुळं, त्याच्यामुळे मी आता ब्लॉग एंड करतो. आत्ताच उठलो झोपेमधून. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटात नेक्स्ट ब्लॉगमध्ये.